अखेर संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची मोठी बातमी, आनंदाची बातमी, गुड न्यूज. होय मित्रांनो, खुश खबर. कांद्याला प्रचंड तेजी. होय शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा होताना दिसत आहे. काही बाजार समितीमध्ये कांदा 5,000 तर काही बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 5,500 पर्यंत कांदा जाऊन पोहोचलेला आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हातालेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सर्व बाजार समितीचे भाव सांगतो त्या अगोदर गंगापूरची बातमी बघा तुम्ही, त्यानंतर लगेच पुढचे सर्व बाजार समिती कव्हर करतो. मित्रांनो, गंगापूर कांद्याला मिळाला क्विंटलला 4,500 रुपये दर. चालू हंगामातील उच्चांकी भाव. दररोज 500 वाहनातून उन्हाळी कांदा दाखल. मित्रांनो, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी मोकळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. दररोज सकाळ व दुपारच्या सत्रात सुमारे 400 ते 500 वाहनामधून कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. वाढत्या आवकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीत 1 एप्रिलपासून आतापर्यंत 36,553 शेतकऱ्यांचा एकूण 5,60,316 क्विंटल कांद्याची खरेदी झाली. चालू हंगामातील हा एक उच्चांकी आणि समाधानकारक टप्पा आहे. मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात उन्हाळी कांद्याला कमाल 4,500 रुपये तर किमान 1,200 रुपये व सरासरी 3,451 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दर्जेदार कांद्याला व्यापाऱ्याकडून मोठी मागणी असल्याने लिलावात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. लिलाव प्रक्रिया अनेक प्रमुख व्यापाऱ्यांनी हजेरी लावली आहे. शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असून बाजार समितीत मोठी वर्दळ आता दिसून येत आहे. एकंदरीतच कांद्याचे दरात आता चांगली सुधारणा होताना दिसत आहे. इतर बाजार समित्याचे भाव बघू मित्रांनो, तेही पटापट व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. नामपूर करंजा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त गेला 4,350 रुपये. नामपूर येथे उन्हाळी कांदा गेला जास्तीत जास्त 4,005 रुपये. त्यानंतर उमराणे उन्हाळी कांदा बघा जास्तीत जास्त 4,300 रुपये. देवळा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,000 रुपये. त्यानंतर वैजापूर शिवर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,200 रुपये. त्यानंतर वैजापूर येथे उन्हाळी कांदा 4,200 रुपये. त्यानंतर दिंडोरी वणी उन्हाळी कांदा 4,392 रुपये. त्यानंतर दिंडोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,392 रुपये. त्यानंतर साक्री उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,055 रुपये. पारनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5,200 रुपये. त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,451 रुपये. नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5,000 रुपये. सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,505 रुपये. चांदवड उन्हाळी कांदा 4,140 रुपये. त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा 4,400 रुपये. त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,001 रुपये. त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,152 रुपये. लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,000 रुपये. नाशिक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,200 रुपये. येवला अंदरसूल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,005 रुपये. येवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,100 रुपये. नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त 4,000 रुपये. त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 4,060 रुपये. त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त 5,100 रुपये. वडूज येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 5,100 रुपये. चाळीसगाव नागदरोड लोकल कांदा जास्तीत जास्त 4,066 रुपये. पुणे माजरी लोकल कांदा जास्तीत जास्त 5,000 रुपये. त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 5,100 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 5,000 रुपये. पाथर्डी येथे लाल कांदा जास्तीत जास्त 5,200 रुपये. इंदापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 5,100 रुपये. त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा 4,300 रुपये. त्यानंतर धुळे येथे लाल कांदा जास्तीत जास्त 4,300 रुपये. त्यानंतर सोलापूर येथे सगळ्यात जास्त लाल कांदा 5,500 रुपये. अकलूज येथे लाल कांदा जास्तीत जास्त 4,100 रुपये. खेड फुरसुंगी जातीचा कांदा 4,000 रुपये. त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 4,000 रुपये. त्यानंतर खेड चाकण जास्तीत जास्त 4,600 रुपये. त्यानंतर चंद्रपूर गजोड जास्तीत जास्त 4,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर 4,500 रुपये. त्यानंतर बघा अकोला जास्तीत जास्त 4,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर जास्तीत जास्त 4,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो नगर खाजगी बाजार 4,700 रुपये. त्यानंतर मित्रांनो नाशिक खाजगी बाजार 4,500. जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. दररोजच्या बातम्या घर बसल्या बघायला मिळेल. भेटूया पुढच्या वेळेस. धन्यवाद.